नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 क्रॅश कोर्स. आजचा लेक्चर नंबर फर्स्ट. टोटल अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 चा सिलेबस आहे. युनिट नंबर फर्स्ट इंटिग्रेशन, युनिट नंबर सेकंड डेफिनेट इंटिग्रेशन, युनिट नंबर थर्ड डिफरन्शियल इक्वेशन, युनिट नंबर 4 न्यूमेरिकल मेथड आणि युनिट नंबर 5 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याचं वेटेज टोटल मी इथं तुम्हाला लिहून दिलेले आहे. तर आजचा आपला लेक्चर नंबर फर्स्ट क्रॅश कोर्सचा. तर आज आपण डिफरन्शियल इक्वेशन हा युनिट बघणार आहोत. तर सर्वात आधी हेडिंग टाका तुम्ही युनिट नंबर थर्ड. युनिट नंबर थर्ड डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शियल इक्वेशनचं टोटल युनिट जे वेटेज आहे 18 मार्क्स. तर हे 18 मार्क्स कोणत्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की 18 मार्क्स मध्ये कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले जाते, काय विचारले जाते. तर हे संपूर्ण इम्पॉर्टंट तुम्हाला महत्व गरजेचं आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये एक क्वेश्चन येणार आहे ई नावाचा, ऑर्डर अँड डिग्री 101%. ऑर्डर अँड डिग्री हा 2 मार्कासाठी पेपरमध्ये हमखास क्वेश्चन राहते. अत्यंत सिंपल आहे. ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही ना, त्याला हे हा क्वेश्चन येते, ऑर्डर अँड डिग्री. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये एक क्वेश्चन येणार आहे डी नावाचा. तो येणार आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन वरचा. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. अत्यंत सिंपल एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, 4 मार्क्स. खूप जास्त सोपी आहे. म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सोपी आहे, ऑर्डर डिग्री सोपी आहे. आणि एक क्वेश्चन नंबर 6 मध्ये याच्यामध्ये 4 क्वेश्चन येतात. किती क्वेश्चन येतील? 4. म्हणजे एक फर्स्ट समजा येईल ए, फर्स्ट अँड सेकंड, आणि एक बी इन फर्स्ट अँड सेकंड. हे येतील टोटल 3-3 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी येतील? 3-3 मार्क्स. म्हणजे बघा, प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्स आहे. आता हा क्वेश्चन आहे 3 मार्क्स. हा सुद्धा क्वेश्चन 3 मार्क्स. हा क्वेश्चन 3 मार्क्स. हा क्वेश्चन मग 3 मार्क्स. तर एवढा सारा पॅटर्न हा डिफरन्शियल इक्वेशनचा आहे. मग आता तुम्हाला तुमच्या दिमागात क्वेश्चन आला असेल की 3 मार्क्सचे क्वेश्चन कुठले कुठले विचारतात. तर 3 मार्क्स मध्ये एक क्वेश्चन राहतो फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एक राहतो याच्यात लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. एक राहतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. एक राहतो व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉम. व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉम. आणि एक क्वेश्चन राहतो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर असे हा कन्सेप्ट आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. 101% 2 मार्काचा क्वेश्चन ऑर्डर डिग्रीचा येणार आहे. 101% एक 4 मार्काचा प्रॉब्लेम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा येणार आहे. अत्यंत सिंपल आहे. हे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पण सोपीच आहे. तसं तर लिनियर पण सोपी आहे. व्हेरिएबल हा चॅप्टर सोपी आहे. 18 मार्क्स. तर तुम्हाला किती याच्यातले मार्क्स घ्यायचे मी शिकवणार तर सर्वच आहे. पूर्ण कॉन्सेप्ट शिकवणार आहोत क्रॅश कोर्स मध्ये, जेणेकरून तुमचं पूर्णच्या पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल. तर आज आपला पहिला दिवस आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री शिकवणार. टोटल आज आपण ऑर्डर आणि डिग्रीचे वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे एक्झाम्पल बघूया आणि त्याच प्रकारचा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारू.
100% गॅरंटी. तर आजच्या टॉपिक मध्ये हेडिंग आहे ऑर्डर अँड डिग्री. तर हा एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे की पेपरचा जो सिक्वेन्स आहे, तर तो पेपरचा सिक्वेन्स तुम्ही हा नोट डाऊन करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागसाल तर तुमच्या अभ्यासाचे जे जिथं तुम्ही अभ्यास करता किंवा स्टडी टेबल किंवा एखादी वॉल वगैरे तिथं हा चिपकून द्यायचा लिहून, की हे आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे डिफरन्शियल इक्वेशनचे, आणि हे प्रॉब्लेम पेपरमध्ये विचारतात, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये 18 पैकी 18 मार्क्स इझिली भेटतील. ज्यांना खूप जास्त कठीण जाते, म्हणजे की ज्यांना खूपच जास्त कठीण जाते, त्यांच्यासाठी सर्वात सोपीवाला टॉपिक हा आहे ऑर्डर डिग्री. त्याच्यानंतर मी तुमचे एक्झॅक्टचे पण मार्क भेटून देतो, आणि एक फॉर्मेशनचे पण याचे प्रॉब्लेम सोपी आहे. फॉर्मेशन सोल्युशन ही सोपी आहे, म्हणजे की कमीत कमी तुम्हाला 18 पैकी कमीत कमी 10 मार्काचा भेटतील, ज्याला ज्याला खूप जास्त कठीण जाते. म्हणजे कमी दिमाग लावायचा असेल तरी 10 मार्काचा आपण याचा कव्हर करून देऊ 18 पैकी. तसं तुम्ही 18 मार्क्सचा तुम्हाला शिकवणार. तर आजच्या लेक्चरमध्ये टोटल आपण एक नाही 4 लेक्चरमध्ये डिवाइड केलेलं आहे. 4 ते 5 लेक्चर लागतील टोटल आपल्याला. ऑर्डर अँड डिग्री म्हणजे एका दिवशी एक कंटेस्ट घेऊ. 1 2 3 4 5 6 डेज 6 कंटेस्ट. तर या क्रॅश कोर्सचा मी तुम्हाला स्वरूप सांगतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आजची तारीख आहे 16 एप्रिल. एक आहे 17, 18, 19, 20, 1 2 3 4 आणि 21 एप्रिल. हा होऊन जाईल आपला डिफरन्शियल इक्वेशन कम्प्लिटेड. त्यानंतर 22, 23, 24, 25, 26, 27 याच्यामध्ये 1 2 3 4 5 न्यूमेरिकल मेथड कम्प्लीट होईल. त्यानंतर 28, 29, 30, 1 आणि 2 याच्यामध्ये तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कव्हर होईल. हा युनिट नंबर कोणता आहे? 3rd आहे. हा युनिट नंबर आहे 4 तुमचा. हा युनिट नंबर 5 आहे. तसंच 3 4 5 6 7 8 याच्यामध्ये तुमचा डेफिनाइट इंटिग्रेशन कव्हर करण्यात येतील. डेफिनाइट इंटिग्रेशन हा युनिट नंबर आहे 2. मग तुम्ही असा सर युनिट नंबर फर्स्ट, तर हा टायमिंग आहे आपला 8:30 PM to 9:30 PM. या टायमिंग मध्ये हे कव्हर करू. त्यानंतर एक आपण मॉर्निंग शिफ्ट घेऊ. मॉर्निंग शिफ्ट मध्ये टायमिंग 7:30 AM टू 8:15, फक्त 45 मिनिटं, ओनली फॉर 15 मिनिट्स. याच्यामध्ये आपला युनिट नंबर फर्स्ट कम्प्लीट होईल. युनिट नंबर फर्स्ट हा स्टार्टिंग करू आपण 22 तारीख पासून. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. म्हणजे बघताय की नाही किती लेक्चर? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक समजा 21 असे 10 लेक्चर घेऊ आपण याच्यामध्ये. 10 लेक्चर रिझर्ववर. हे युनिट नंबर फर्स्ट. तर असा आपला क्रॅश कोर्सचा पुराच्या पुरा सिलेबस कव्हर होऊन जाईल. प्लस याच्यासोबत मी तुम्हाला
जे 17 मार्क्सचे बोर्डाचे पेपर मागील वर्षाचे झालेले आहेत, त्याचे ते पण तुम्हाला सेंड करेल. त्याची जर समजा तुम्हाला अँसर पाहिजे असेल तर अँसर सुद्धा तुम्हाला याच्यासोबत अवेलेबल करून भेटेल. तसेच आपली एक टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज पण तुम्हाला याच्यासोबत प्रोव्हाइड होऊन जाईल. तर आजचं सुरू करूया आपण युनिट नंबर 3, डिफरन्शियल इक्वेशन. याचं वेटेज आहे वेटेज आहे टोटल 18 मार्क्स. आजची तारीख आहे 16 एप्रिल आणि आज आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत, ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर अँड डिग्री. ज्यांनी आजचं लेक्चर केलं ऑर्डर अँड डिग्रीचं, हमखास तुम्हाला मार्क भेटते 100%. वेटेज जास्त नाही आहे टॉपिकला, वेटेज आहे फक्त 2 मार्क्स. पण हे एक मार्क्स खूप इम्पॉर्टंट असते आणि हा सिलेबस मधला सर्वात सोपी टॉपिक आहे. 2 मार्क्स. तर सर्वात आधी तुम्हाला समजून घ्या की ऑर्डर कशाला म्हणतात. ऑर्डर मीन्स हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता ऑर्डर म्हणजे काय होते, हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हचा हायेस्ट पॉवर. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ती गोष्ट फक्त तुम्हाला बघायची आहे. इथे मराठीत लिहून देतोय का बरे. डीचा पॉवर जो मोठा असेल, जो मोठा असेल तो म्हणजे ऑर्डर. तो म्हणजे ऑर्डर. हे लाईन एक लक्षात ठेवायची. डीचा पॉवर म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, डीच्या डोक्यावर आहे 2, d2y अपॉन dx स्क्वेअर. डीचा पॉवर किती आहे 2. हा मोठा असला तर याची ऑर्डर 2 आहे. ऑर्डर किती आहे. जर समजा इथं आलं d3y अपॉन dx क्यूब, डीचा पॉवर किती आहे 3 आहे, तर ऑर्डर काय नाही 3. पण जो मोठा राहील प्रॉब्लेम मध्ये, जो मोठा राहील तो म्हणजे असते ऑर्डर. त्यानंतर डिग्री कायले म्हणतात. डिग्री मीन्स हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर. हायेस्ट हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चा रेस टू द पॉवर. रेस टू द पॉवर. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह रेस टू द पॉवर म्हणजे काय डी. तर लक्षात ठेवा, जो आहे की नाही डीच्या डोक्यावर जो सर्वात मोठा असते तो असते ऑर्डर, आणि त्याच्या डोक्यावर जो म्हणजे पॉवर राहील तो म्हणजे असते डिग्री. आता एक तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल मध्ये समजणार आहे, तर एक्झाम्पल मध्येच घेऊ. फक्त एक गोष्ट अजून नोट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, एक नोट लक्षात ठेवावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगतोस, ऑर्डर आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑर्डर आणि डिग्री मध्ये स्क्वेअर रूट क्यूब रूट चालत नाही. हे बॅन आहे. ते काय बॅन. ऑर्डर आणि डिग्री मध्ये स्क्वेअर रूट क्यूब रूट, इथं असं समजा 4 रूट 5 रूट चालत नाही.
त्याचं कन्वर्ट करा, त्याचं कन्वर्ट करावं लागतं. आता आपण प्रॉब्लेम घेऊ. तुम्हाला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये समजून जाईल की काय आहे. तर घेऊया एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एकदम जे मी प्रॉब्लेम घेत आहे त्याच प्रकारचे एक्झाम्पल पेपरमध्ये विचारले जातील, जेणेकरून तुम्हाला खूप इझी प्रकारे चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर प्रॉब्लेम असे असं आता आपण 5 प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट ऑर्डर अँड डिग्रीचं यास आधारित क्वेश्चन पेपरमध्ये विचारतील. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. क्वेश्चन पेपरमध्ये असा विचारतील, फाइंड ऑर्डर अँड डिग्री. d2y by dx square, d2y by dx square is equal to 1 plus dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि ब्रॅकेट टू द पॉवर 3. d2y by dx square is equal to 1 plus dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3. आता आपल्याला काय करायचं, ऑर्डर अँड डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी असं लिहायचं, हे प्रॉब्लेम पुन्हा लिहून घ्यायचा. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. थोडंसं चांगलं दिसते. प्रॉब्लेम जसं तसं लिहून घ्यायचा. d2y by dx square is equal to 1 plus dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3. प्रॉब्लेम मध्ये सर्वात आधी चेक करायचं काही स्क्वेअर रूट क्यूब रूट लागते काय. बॅन आहे त्याच्यात. स्क्वेअर रूट क्यूब रूट 4 रूट 5 रूट बॅन आहे. काही आहे का, नाही. मग इथं लिहायचं ऑर्डर. ऑर्डर सर्वात मोठा डीच्या डोक्यावर पा काय आहे. सर्वात मोठा डीच्या डोक्यावर. या डीच्या डोक्यावर काय, या डीच्या डोक्यावर काहीच नाहीये, फक्त डी आहे. आणि या डीच्या डोक्यावर किती आहे, 2 आहे. एक हा आहे आणि एक हा आहे, दोनच डी आहेत. सर्वात मोठा किती आहे, तुम्ही असं सर हा हा त्याचा पॉवर आहे, हा पण त्याचा पॉवर आहे, हा चालत नाही, फक्त डीच्या डोक्यावर पाहायचं किती आहे, ऑर्डर 2. आणि त्याच्याच डोक्यावर मग म्हणजे याचा पॉवर काही नसतं, म्हणजे काय असते, 1 असते. पॉवर काय 1, त्याचाच मग पॉवर. जर इथे एखादा नंबर असता अजून तर त्याला डिग्री म्हणतात, पण इथं काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. ऑर्डर 2 डिग्री 1. प्रॉब्लेम सॉल्व. किती सोपे. फक्त तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री लिहायला लागते. काय लिहायला लागते, ऑर्डर आणि डिग्री. सर्वात मोठा डीच्या डोक्यावरचा पाहायचा, डीच्या डोक्यावरचा. तर हा काय झाला, ऑर्डर झाला. आणि त्याचाच पॉवर म्हणजे आधी इथं काहीच नव्हतं, असता तर आपण लिहिला असतो. तर ऑर्डर 2 डिग्री 1. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आता घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड ऑर्डर and degree. Find order and degree. d3y upon dx cube the power square is equal to d2y by dx square to the power 7 plus dy by dx to the raised to the power 9. आता आपल्याला क्वेश्चन केला की ऑर्डर काय आहे, डिग्री काय. दोन म्हणजे की 2 शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ऑर्डरला 1 मार्क आहे, डिग्रीला 1 मार्क आहे. तर सर्वात आधी हे तुम्ही पहिले जसंच्या तसं लिहिसाल गिव्हन. पहिले प्रॉब्लेम लिहू जसंच्या तसं. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज. मग इथे लिहिलं गिव्हन. इथं आहे d3y upon dx cube to the power 2 is equal to इथं आहे d2y
अपॉन dx स्क्वेअर टू द पॉवर 7 प्लस इथं आहे dy बाय dx टू द पॉवर 9. आता काय काढायचं आपल्याला? आपल्याला काढायची ऑर्डर. मग इथे लिहायचं ऑर्डर. सर्वात पहिले प्रॉब्लेम मध्ये चेक करायचं काही स्क्वेअर रूट क्यूब रूट असं काहीतरी रूट वगैरे काही लागला आहे का? 1/2 1/3 1/4 1/5 असं काही आहे का? नाही. रेस्ट टू दी पॉवर मध्ये 1/3 1/2 1/4 असं काही आहे का? नाही. मग पाहायचं आपल्यापाशी डी या 3, या डीच्या डोक्यावर 3 आहे, या डीच्या डोक्यावर 2 आहे आणि इथे एक डी आहे. तर याच्यातला सर्वात मोठ्या डीच्या डोक्यावर काय? रेस्ट टू दी पॉवर नाही पाहायचा बरं, फक्त डीच्या डोक्यावर, डीच्या आणि वायच्या मंदामध्ये जो असेल तो याच्यात पाहायचं. काय आहे सांगा? इथं डीच्या डोक्यावर 3 आहे, डीच्या डोक्यावर 2 आहे, डीच्या डोक्यावर 1 आहे. तर ऑर्डर काय झाली? तर याची ऑर्डर झाली 3. ऑर्डर काय झाली? 3. जो सर्वात मोठा डी आहे त्याला ऑर्डर म्हणतात आणि त्याचाच पॉवर पाहायचा. त्याचाच पॉवर किती आहे? 2. तर त्याला डिग्री म्हणतात. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजे काय असते? डिग्री. ऑर्डर 2 आणि त्याचाच पॉवर म्हणजे डिग्री. दुसऱ्याचा चालत नाही. मग कोणताही असतो. हायेस्ट ऑर्डर आहे 3 आणि त्याचाच पॉवर किती आहे? डिग्री. डिग्री म्हणजे 2. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 आहे. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. फाइंड ऑर्डर अँड डिग्री find the order and degree. dqy upon dx cube is equal to k plus dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर टू द पॉवर 3/2. टू द पॉवर 3/2. आता आपल्याला बघायचं आहे की ऑर्डर काय आहे याच्यातला डिग्री काय. सर्वात आधी घेसाल तुम्ही Q1. d3y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू k प्लस dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3/2. तर सर्वात आधी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बॅन काय आहे? स्क्वेअर रूट क्यूब रूट. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की याच्यामध्ये काही स्क्वेअर रूट क्यूब रूट आहे काय. तर याच्यामध्ये आहे 1 अपॉन मध्ये 2 आहे. हा 1/2 असं चालत नाही. हे पाहिजे नाही. हा 2 जर गायब करायचा असेल, या 2 ले जर गायब करायचं असेल, अपॉन मध्ये काहीच पाहिजे नाही. याच्या रेस्ट टू दी पॉवर मध्ये अपॉन मध्ये चालत नाही. काही पण अपॉन मध्ये असलं तर ते गायब करणं आहे. तर अपॉन मध्ये आला 2. या 2 ले गायब करायसाठी इथं काय करावं लागेल? तुम्हाला टेकिंग स्क्वेअर करावं लागेल. काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. हा 2 गायब करायसाठी. मग इथं कसं येणार? d3y अपॉन dx क्यूब याचा झाला स्क्वेअर. इथं आलं k प्लस dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3/2 आणि इंटू 2. हा 2 गायब झाला. अपॉन मधला 2 कॅन्सल झाला. अपॉन मधला 2 काय झाला? कॅन्सल. आता काही आहे का अपॉन मध्ये? काहीच नाही. मग पाहायचा डीच्या डोक्यावर कोण मोठा आहे का? या डीच्या डोक्यावर फक्त एफच डी आहे. या डी आणि वायच्या मदत काहीच नाही. आणि डी आणि वायच्या मदत काय इथं? 3 आहे. डी आणि वायच्या मदतचा सर्वात मोठा तो असते आपला ऑर्डर. काय सांगा? 3. आणि त्याचाच पॉवर म्हणजे डिग्री आहे. त्याचाच पॉवर, दुसऱ्याचा चालत नाही. त्याचाच पॉवर, त्याचा ताज पाहिजे आपल्याला. तेच आहे डिग्री. ऑर्डर 3 आणि डिग्री 2. प्रॉब्लेम इज सॉल्व.
एक वेळ अगेन बघा काय केलं आपण, फाइंड ऑर्डर अँड डिग्री डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इज इक्वल टू के प्लस डी ओव्हर डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3/2. काय घेतलं आपण, गिवन घेतलं. डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इज इक्वल टू के प्लस डी ओव्हर डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3/2. मग काय आपण चेक केलं, अरे मग इथं तर 2 आहे, इथं काय लागलेलं आहे, 2 लागलेलं आहे अपॉन मध्ये. तर टेकिंग स्क्वेअर बोथ साईड, हा 2 आपल्याला काय करायचा, तर टेकिंग स्क्वेअर बोथ साईड, तर इथं इंटू 2, इथं 2 न मल्टिप्लाय. स्क्वेअर न स्क्वेअर रूट, हा 2 वर 2 खाली गेट कॅन्सल, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल. मग पाहिलं याच्यातला डी आणि वाय मध्ये काय 1 आहे, इथं 3 आहे, ऑर्डर आहे 3, त्याचाच डोक्यावरचा पॉवर, पॉवर किती असते, डिग्री, डिग्री इज 2. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. अजून थोडस कॉम्प्लिकेटेड करू प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4 आहे, फाइंड ऑर्डर अँड डिग्री. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. इथं आहे अंडर रूट ऑफ डी ऑफ एक्स, इथं आहे क्यूब रूट ऑफ d2y बाय dx. पण हे कशात लागलेलं आहे, हे स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट आहे, स्क्वेअर रूट आहे आणि हे आहे क्यूब रूट. तर इथं काय घेसाल तुम्ही, गिवन, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, पहिले लिहिसाल इथं अंडर रूट ऑफ dy बाय dx, इथे घेसाल तुम्ही क्यूब रूट ऑफ d2y बाय dx. हा स्क्वेअर रूट आहे, हा क्यूब रूट आहे. पण आपल्याला ना स्क्वेअर रूट पाहिजे ना क्यूब रूट पाहिजे, मग तुम्ही याला असं लिहू शकता बघा, याला असं लिहू शकता, डी ऑफ dx स्क्वेअर रूट आहे टू द पॉवर 1/2, याचा आणि याचा अर्थ सारखाच, क्यूब रूट आहे तर याले d2y बाय dx स्क्वेअर, क्यूब रूट आहे टू द पॉवर 1/3, याचा स्क्वेअर रूट आहे टू द पॉवर 1/2, क्यूब रूट आहे टू द पॉवर 1/3, याचा दोघांचा मल्टिप्लाय करायचा, 3 दोन्ही 6, पॉवरचा मल्टिप्लाय करायचा फक्त, डिनॉमिनेटर मध्ये 2 × 3 6, हा 2 हा वय आणि हा 3 हा. मग इथे केला मल्टिप्लाय कशाने केला, 6, 2 × 3, मग आन्सर किती आला 6. तर इथं लिहायचं टेकिंग 6 पॉवर बोथ साईड, टेकिंग 6 पॉवर बोथ साईड. आता टेकिंग 6 पॉवर बोथ साईड इथं जर केलं तर इथं काय येणार, इथे येणार डी ऑफ dx टू द पॉवर 1/2 × 6, इथे येणार d2y बाय dx स्क्वेअर टू द पॉवर 1/3 × 6, इथं डी ऑफ dx टू द पॉवर 1/2 × 6, d2y बाय dx स्क्वेअर टू द पॉवर 1/3 × 6. आता या 6 ने डिवाइड करू, तिथे किती आलं, बे 6, 3 × 3 3 2 6, म्हणजे काय आलं, डी ऑफ dx च्या डोक्यावर आलं तर इथं 3, इथं आलं d2y बाय dx स्क्वेअर, याच्या पॉवरवर किती राहिलं, 3 × 3 2 6. मग आता झालं आपलं, आता आपल्याला ऑर्डर काढायची, तर ऑर्डर कशी काय असेल, ऑर्डर काय पाहायचं, डी आणि वायच्या मधात कोणता नंबर आहे, डीच्या डोक्यावर काय आहे, 1, आणि डी आणि वायच्या मधात 2, मग ऑर्डर कोण बडा आहे, बडा कोण आहे, 2, ऑर्डर आहे 2, हा मोठा आहे, आणि त्याच्याच डोक्यावरचा पॉवर म्हणजे काय असते, डिग्री. तर डिग्री किती आहे, 3, ते हे सॉरी डिग्री किती आहे, 2, डिग्री किती आहे, 2च.
ऑर्डर 2 आणि डिग्री 2. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळ अगेन बघून घ्या. प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड ऑर्डर अँड डिग्री अंडर रूट ऑफ dy by dx इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ d2y by dx स्क्वेअर. इथं काय घेतलं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज अंडर रूट ऑफ dy by dx इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ d2y by dx स्क्वेअर. मग dy by dx आहे इथं स्क्वेअर रूट मध्ये इथं लिहिलं टू द पॉवर 1/2. इथं d2y by dx स्क्वेअर टू द पॉवर 1/3. मग या 3 आणि 2 चा काय केला मल्टिप्लाय. 3 2 6, 2 × 3 6. टेकिंग 6 पॉवर बोथ साइड. इथे एकाने काय केलं, इंटू 6 न मल्टिप्लाय, इथे इंटू 6 न मल्टिप्लाय. बे एक बे बे त्रिक इथं राहिला 3, 3 1 3, 3 2 6 इथं राहिला 2. मग चेक केला आपण की डी आणि वायच्या मधात म्हणजे डीच्या डोक्यावर 2 आहे, तर डीच्या डोक्यावर काहीच नाही. मग ऑर्डर झाली 2 आणि त्याचाच पॉवर म्हणजे काय असते, डिग्री. डिग्री किती आहे, 2. हे झालं विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 4. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 5. कुठंच जाऊ नका, कारण हे प्रॉब्लेम सुद्धा महत्वाचा आहे. खूप सारे प्रॉब्लेम महत्वाचे आहेत. तर प्रॉब्लेम नंबर 5 बघा. फाइंड ऑर्डर अँड डिग्री फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इथं आहे क्यूब रूट ऑफ dy by dx प्लस y is equal to 4 root of d2y by dx square. इथे घेतला गिवन. सेम पहिले जसंच्या तसं लिहायचं. क्यूब रूट ऑफ dy by dx प्लस y is equal to 4 root of d2y by dx square. इथं क्यूब रूट आहे. क्यूब रूटचा अर्थ होते टू द पॉवर 1/3. dy by dx प्लस y टू द पॉवर 1/3. इथं आहे d2y by dx square टू द पॉवर 1/4. टू द पॉवर 1/3 टू द पॉवर 1/4. याचा याचा मल्टिप्लाय. 4 × 3 किती होती, किंवा 3 × 4 पॉवरचा मल्टिप्लाय करायचा. 4 3 12. हा 3 हा होय आणि हा 4 हा होय. 4 3 12 किती आला, 12. टेकिंग 12th पॉवर. टेकिंग 12th पॉवर. तर इथं काय ना 12 पॉवर जर केला तर इथे येणार आहे dy by dx प्लस y टू द पॉवर 1/3 इंटू 12. इथं आहे d2y by dx स्क्वेअर टू द पॉवर 1/4 इंटू 12. एक मिनिट. इथं काय होता मल्टिप्लाय 1/3 इंटू 12. दोन्ही आले 12 मल्टिप्लाय केलं. मग इथं बघा 3 1 3 3 4 12. 4 1 4 4 3 12. डिनोमिनेटर मधलं कॅन्सल झालं. मग काय राहिलं dy by dx प्लस y टू द पॉवर 4. इथं आलं d2y by dx स्क्वेअर टू द पॉवर 3. तर सांगा आता ऑर्डर काय झाली. याची ऑर्डर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑर्डर डी आणि वायच्या मदत पाहायचं.
डी आणि वायच्या मधात किती आहे 2. इथं डी आणि वायच्या मधात किती आहे 1. मोठा नंबर कोणता आहे 2 आहे की 1 आहे 2. ऑर्डर 2 आणि त्याचाच पॉवर म्हणजे डिग्री किती आहे 3. ऑर्डर 2 हा मोठा आहे आणि याची पॉवर डिग्री 3. तर असे आहेत ऑर्डर अँड डिग्रीचे प्रॉब्लेम. तर विद्यार्थी मित्रांनो आपले 5 प्रॉब्लेम झालेले आहेत कम्प्लीट आणि याच रीतीनं तुम्हाला ऑर्डर आणि डिग्रीचा प्रॉब्लेम येणार. आता आपण बघणार आहोत की एक्झाम मध्ये आलेल्या क्वेश्चनचे ऑर्डर अँड डिग्रीचे प्रॉब्लेम कसे होते ती तुम्हाला मी एका पेपरच्या माध्यमातून जे आपले एमएसबीटीचे पेपर आहेत त्या माध्यमातून शिकवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा जो समोर 24 ला मागच्या वेळेस पेपर झाला होता तो पेपर पहिले मी ओपन करतो आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन बघूया की ऑर्डर डिग्रीचा कुठला आला होता. बघा हा क्वेश्चन आला होता, याला हायलाइट सुद्धा करू आपण. हा आहे क्वेश्चन ऑर्डर अँड डिग्रीचा, हाच आहे तो. तर तुम्ही बघा इथं आहे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू अंडर ऑफ 1 प्लस dy बाय dx चा ब्रॅकेट क्यू. आपल्याला काय काढायचे याची ऑर्डर आणि डिग्री काढायची. 2 मार्कासाठी 100% येतेच. तर या पेपरमध्ये आता बघा हा स्क्वेअर रूट आहे, तर इथं काय करसाल तुम्ही पहिले टेकिंग स्क्वेअर करसाल बोथ साईड. तर इथं d2y बाय dx स्क्वेअरचा स्क्वेअर होईल, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे याचा ऑर्डर किती राहणार आहे 2 आणि डिग्री सुद्धा काय राहणार आहे 2. ऑर्डर 2 राहील आणि डिग्री सुद्धा काय राहणार आहे 2 राहणार आहे. येतं का लक्षात. ऑर्डर राहणार आहे 2 आणि डिग्री काय राहणार आहे 2. तर हे आता प्रॉब्लेम समोर 2024. त्यानंतर तुम्ही विंटर 2024 म्हणजे हा बॅकलॉगचा पेपर होता मागच्या वर्षी, तुम्ही काही दिला नव्हता, तुमचे सिनियर्स त्यांनी दिला असेल. तर त्यांच्यामध्ये क्वेश्चन बघा हाच क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे. बघा फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. सेम क्वेश्चन होता विंटर 2024 आणि समोर 2024 सारखाच क्वेश्चन. बघा d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू अंडर ऑफ y मायनस dy बाय dx. इथं पण टेकिंग स्क्वेअर बोथ साईड करसाल. याचा ऑर्डर किती येणार आहे 2 आणि याचा पॉवर मग टेकिंग स्क्वेअर केलं तर डिग्री पण काय येणार आहे 2. तर असे हे 2 प्रॉब्लेम आतापर्यंत केस स्कीमचे 2 पेपरमध्ये 2 क्वेश्चन आलेले होते. मी जे क्वेश्चन शिकवले त्याच्यापैकी किंवा असाच एखादा क्वेश्चन पेपरमध्ये विचारू शकतील. आणि मला असं वाटते की आजच्या लेक्चर जर समजा तुम्ही पूर्ण कम्प्लीट केलं असेल तर तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. आपला फ्री डेमो क्लासेसचा क्रॅश कोर्सचा लेक्चर नंबर 1 हे कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही जर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि ज्या विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असतील तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ त्यांच्यापर्यंत ही लिंक सेंड करा. आजच्यासाठी थांबून धन्यवाद.